महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून राज्यभरात माझी वसुंधरा अभियान सध्या राबवायला घेतला आहे। याचाच एक भाग म्हणून मोखाडा नगर पंचायत तहसीलदार कार्यालय, ग्रामीण फर्स्ट फाउंडेशन, इम्पॅक्ट इंडिया फाउंडेशन, दिगंत स्वराज्य फाउंडेशन आणि दीपक फाउंडेशन या सेवाभावी संस्थांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्र येऊन शहरातील तलाव परिसर ते पोस्ट कार्यालय पर्यंतच्या रस्त्याच्या कडेला पडलेला पालापाचोळा, कचरा, प्लास्टिक साफसफाई करण्यात आली आहे। पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम विभागाने हाती घेतलाय। या उपक्रमाच्या माध्यमातून आठवड्यातील प्रत्येक बुधवारी नगर पंचायत आणि इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारी अधिकारी एकत्र येऊन सकाळी साफसफाई करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। प्रत्येक नागरिकांनी घरातील कचरा इतरत्र कुठेही न टाकता तो घंटागाडीमध्ये टाकून मोखाडा शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचं आवाहन सुद्धा यावेळेस तहसीलदार तथा प्रभारी नगरपंचायत मुख्याधिकारी मयूर चव्हाण यांनी केला आहे। रस्त्यावर पडलेला प्लास्टिक पिशव्यांचा कचरा, पालापाचोळा, इतर कचरा गोळा करून तो घंटागाडीत टाकून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग ग्राउंड येथे पाठवण्यात आलाय। या स्वच्छता अभियानास मोखाडा नगरपंचायतीचे स्वच्छता दूत राजेंद्र कटिलकर यांनी देखील उपस्थितांना संबोधित केला आहे।